Hello everyone, you are welcome to our English video lecture. I am Professor Randir here. We are dealing a very interesting lesson of our syllabus from section number 1, 1.3, the cope and the anthem. This lesson is very interesting because of a Sophie, a main character in our lesson who is trying to enter in Parison to protect himself from severe cold, and how he doing to do it, the failures also catching him. This thing is given in the lesson. What happened next, that part we have to learn on page number 29, second last paragraph. On the opposite side of the street was a restaurant of no great apprehensions. It means we know earlier what happened with Sophie, how he failed in his first trial. Then after, now he is doing another thing on the opposite side of the street. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक छोटंसं रेस्टॉरंट होतं. वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स. एक सामान्य दर्जाचं ऑर्डनरी रेस्टॉरंट त्या ठिकाणी होतं, उपहारगृह. It catered to large appetites and modest purses. The meaning of it is given here. It catered to a large appetites and modest purses. It means मध्यमवर्गीय लोकांसाठी असलेले हॉटेल किंवा खानावळ की ज्या ठिकाणी कमी पैशामध्ये तुम्हाला अन्न पुरवलं जातं. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वर थिक. त्या ठिकाणचं अन्नपदार्थ आणि त्या ठिकाणचं वातावरण हे अगदी सामान्य होतं, नॉर्मल होतं, की एकदम मिडियम लेव्हलचं होतं असं म्हणूया आपण. इट्स सूप अँड नॅपरी थिन. नॅपरी मीन्स हिअर द मिनिंग इज लिनन नॅपकिन ऑर टेबल क्लॉथ. त्या टेबल जे क्लॉथ होते किंवा कापडं होती त्या टेबलवरची ती अगदी सामान्य दर्जाची होती, पातळ अशी होती. इन टू दिस प्लेस सोफी बिटूक हिमसेल्फ विदाऊट चॅलेंज. बिटूक मीन्स टेकन वन सेल्फ. या ठिकाणी आता तो एक नवीन योजना किंवा नवीन उपक्रम तो करणार होता की जेणेकरून त्याला त्याच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्यासाठी एक फायदा होईल. At a table he sat and consumed beef stick, flapjacks, donuts and pie. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर टेबलावर बसल्यानंतर त्याने ऑर्डर दिली आणि ते अन्नपदार्थ त्याने खाल्ले. कंझ्युम बीफ स्टिक, फ्लॅपजॅक्स, donuts and pie. These are the things he eaten there, and then he told the waiter the fact that the minute coin and himself were total strangers. After eating all things, he told to the waiter that the minutest coin and himself were total strangers. सर्व अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर तो सांगतोय की ही डोंट हॅव मनी, त्याच्याकडे पैसे नाही आहेत असं त्याने सांगितलं. नाऊ गेट बिझी अँड कॉल अ कोप, सेड सोफी. आता मी काय करू शकतो, माझ्याकडे पैसे नाही आहेत, तुम्ही काय करा तर पोलिसांना बोलवा असं सोफीने त्या वेटरला सांगितलं. अँड डोंट कीप अ जंटलमॅन वेटिंग. नो कोप फॉर यू, replied by waiter. No cope for you, said the waiter. सोफीचं म्हणणं ऐकल्यानंतर त्या ठिकाणी वेटर म्हणाला की कोफला बोलवण्याची गरज नाही. विथ अ व्हाईस लाईक बटर केक्स अँड ऑन आय लाईक द चेरी इन द मॅनहॅटन कॉकटेल हे गॉन. आता कुलस्टिली हार्ड एक्सप्रेशन ऑफ आईज. त्या वेटरला राग आलेला आहे आणि त्याचा आता समाचार घेण्यासाठी तो वेटर तयार झालेला आहे.
neatly upon his left ear. On the colliers pavement, two waiters pitched Sophie. आता त्याच्या लेफ्ट इयरवर त्यांनी एक फटका मारला आहे जोरदार, म्हणजे त्याच्या कानसुळामध्ये ते मारलेले आहे. कॉलियस मीन्स थोबाडीत मारणे. व्हेरी हार्ड त्याला मारलेलं आहे. आणि ते आता दोघेही वेटर सोफीला खूप बदलत आहेत. टू वेटर्स पिच सोफी. ही अराउज जॉईंट बाय जॉईंट ॲज a carpenter's rule opens. See the next page, page number 30. As carpenter's rules open and dusted his clothes. त्याला त्या पेवमेंट्स एरियामध्ये घेऊन त्याला खूप मारलेलं आहे आणि त्याला ते त्या ठिकाणी मातीमध्ये त्याचे कपडे पण भरवलेले आहेत. Arrest him now but an elusive dream. In this incident त्याला आता अरेस्ट होईल काय असं त्याला वाटलेलं होतं, परंतु तसं काही घडलं नाही. इल्युसिव्ह ड्रीम त्याचं डिफिकल्ट टू फाइंड, कॅच ऑर अचीव. हिज इल्युसिव्ह ड्रीम रिमेन अनकम्प्लीट. त्याचं स्वप्न पूर्ण होता राहिलं. द आयलँड सीम्स व्हेरी फार अवे. त्याला आता मनामध्ये विचार आला की आपल्याला ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे ते ठिकाण आपल्यापासून आता खूप दूर, त्या ठिकाणी पोहोचणं शक्य नाही असं तो फील करायला लागला. अ पोलिसमॅन हू स्टूड before a drugstore 2 doors away laughed and walked down the street. A policeman who stood before a drugstore 2 doors away. त्या ठिकाणी पोलिसमॅन आधीच उभे होते, ते थोडेसे दूर अंतरावर होते आणि ते हसत होते आणि ते आता चालता हसत होते. Sophie was seized with a sudden fear that some dreadful enchantment had rendered him immune to arrest. Sophie was seized with a sudden fear. सोफीच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली होती. अचानकपणे त्याला भीती वाटायला लागली. दॅट सम ड्रेडफुल इन्चांटमेंट, काहीतरी एक दैवी शक्ती किंवा दुष्ट शक्ती. ड्रेडफुल इन्चांटमेंट म्हणजे दुष्ट शक्ती त्याला त्याच्या डिझायरपासून वंचित करते किंवा डिझायर त्याची पूर्ण होऊ देत नाही असं त्याला फील व्हायला लागलं. हॅड रेंडर्ड इट मीन्स मेड. त्याला त्या वाईट शक्तीने पछडलंय असं त्याला वाटायला लागलं किंवा त्याचे जे कामं आहेत ते होऊ देत नाही असं त्याला वाटायला लागलं. इम्युन टू अरेस्ट होण्यापासून त्याला ते वाचवत आहेत. He was in a state of panic and when he came upon another policeman logging grandly in front of glittering theatre. When he came upon another policeman, त्यानंतर एक दुसरा पोलिसमॅन आला. तो त्या थिएटरच्या परिसरामध्ये तो येताना दिसला. He caught at the immediate straw of disorderly conduct. त्या पोलिसमॅनला बघताच हा जो सोफी आहे त्याचा व्यवहार पूर्णपणे चेंज झाला. ही कॉट ॲट द इमिडिएट स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट. आणि त्याने आता त्याचं वर्तन पूर्णपणे चेंज केलं. ऑन द साईड ऑफ सोफी बिगिन टू एल ड्रंकेन गिब्रेश ॲट द स्टॉप ऑफ हीज हार्श व्हॉइस. त्या साईडवॉकवरती सोफी मोठ्याने ओरडायला लागला. एल म्हणजेच ओरडणे किंवा एखादा मद्यपी जसा ओरडतो तसा तो मोठ्याने ओरडायला लागला. ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस. त्याचा आवाजही खूप कर्कश आहे आणि अशा कर्कश आवाजामध्ये तो ओरडायला सुरुवात केली. ही डान्स हाऊल रेव अँड अदरवाईज डिस्टर्ब द स्कायज. तो नाचायला लागला, रेंगाळायला लागला आणि त्याच्या या सर्व अवस्था वाईट म्हणजे मूर्खपणाचं सोंग त्याने घेतलेले ही प्रिटेंड ॲज अ ड्रंकन पर्सन. एक मद्यपी असल्यासारखं तो भासवत आहे. डिस्टर्ब द काईज आणि सर्व वातावरण त्याने डिस्टर्ब करून टाकलं आहे. द पोलिसमॅन मेअरली ट्रिविल हीज क्लब
त्या क्षणी त्या ठिकाणी पोलिसमॅन आले आणि त्यांचं जे क्लब म्हणजे पोलिसमॅन आलेत. टर्न हिज बॅक टू सोफी अँड रिमार्क टू अ सिटीजन. सोफीला बघताक्षणी त्यांनी एक रिमार्क केला, लोकांना सांगितलं, टीस वन ऑफ देम एल लॉर्ड सेलिब्रेशन टू गुड्स एग दे गिव टू द हार्टफोर्ड कॉलेज. हा जो ओरडतोय ना तो हे हार्टफोर्ड कॉलेजचा एक विद्यार्थी आहे आणि त्यांना आज या ठिकाणी गोंधळ घालला तरी त्यांना कोणत्याही प्रकारचं तुम्ही त्रास देऊ नका. नॉइझी बट नो हार्म. ते आज या ठिकाणी विचित्र व्यवहार करत आहेत परंतु त्यांना कोणीही त्रास देऊ नका, इजा पोहोचू नका असं पोलिसमॅन लोकांना सांगत आहेत. वी हॅव इन्स्ट्रक्शन्स टू लेट देम बी. आम्हाला असे आदेश आलेत की या मुलांना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नाही. की एक कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि ते गैरवर्तन करतायत. अशा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आज पूर्णपणे त्यांना तुम्ही काही बोलू नका, त्यांना जसं वागतील तसं वागू द्या असं लोकांना सांगत पोलीस निघून गेले. डिस्कॉन्स्टलेट सोफी स्टॉप हिज अनवेलिंग रॅकेट. डिस्कॉन्सोलेट इट मीन्स व्हेरी अनहॅपी. सोफी दुःखी झाला. सोफी स्टॉप हिज अनवेलिंग रॅकेट. त्याचं जे इच्छा होती ती मात्र आता इथं परत एकदा अपूर्ण राहिलेली आहे. स्टॉप हिज अनवेलिंग रॅकेट. वुड नेवर अ पोलिसमॅन ले हँड्स ऑन हिम. ही इज स्टील थिंकिंग अबाउट वेन विल ही अरेस्ट. तो कधी अरेस्ट होईल याचा विचार तो करत आहे. वुड नेवर अ पोलिसमॅन ले हँड्स ऑन हिम. मला पोलीस कधी ताब्यात घेणार नाहीत का. इन हिज फॅन्सी द आयलँड सीम्स ॲन अनअटेनेबल आर्केडिया. ही बटन हिज थिन कोट अगेन्स्ट द चिली विंड. त्याची जी इच्छा आहे की एका आर्केडिया मीन्स अ माउंटेनियस डिस्ट्रिक्ट इन द पीपलनेस of southern Greece. In poetic fantasy, it represents a pastoral paradise. जिथं नंदनवन आहे अशा ठिकाणी मला जाण्याचं कधी मिळणार नाही का. अकॉर्डिंग टू द सोफी पॅराडाईज मीन्स अकॉर्डिंग टू सोफीज पॉईंट ऑफ व्ह्यू पॅराडाईज मीन्स हिअर और आर्केडाय मीन्स अ परिसन. त्याच्या दृष्टिकोनातून परिसन हे त्याच्या दृष्टीने एक आहे, पॅराडाईसच आहे, स्वर्गच आहे असं आपल्याला त्याला फील होते. ही बटन हिज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग विंड. द सीझन ऑलरेडी चेंज अँड स्नो इज स्प्रेडिंग ऑल ओव्हर. व्हेरी चिलिंग विंड इज ब्लोईंग देअरफॉर ही बटन हिज कोट. थंडगार असा वारा वाहतोय आणि परिणामतः तो आता शर्टची बटन लावत त्या थंडीपासून बचाव करत आहे. इन अ सिगार स्टोर ही सॉ अ वेल ड्रेस मॅन लायटनिंग अ सिगार ॲट द स्विंगिंग लाईट. व्हॉट हॅपन नेक्स्ट. इन अ सिगार स्टोर एका सिगार स्टोर म्हणजे पानटपरी किंवा ज्या ठिकाणी सिगार विकतात त्या ठिकाणी. ही सॉ अ वेल ड्रेस मॅन. ही नोटीस अ पर्सन हू आर इन वेल ड्रेस. त्याने बघितलं की एक व्यक्ती चांगल्या पोशाखामध्ये आहे. लाईटनिंग अ सिगार तो पेटवत आहे, सिगार पेटवत आहे. ॲट द स्विंगिंग लाईट. ही हॅड सेट हिज सिल्क अम्ब्रेला बाय द डोर ऑन एंटरिंग. अ पर्सन हू इज इन वेल ड्रेस हू सेट हिज सिल्क अम्ब्रेला बाय द डोर ऑन एंटरिंग. सोफी स्टेप इनसाइड. त्या दरवाजाच्या हँडलला त्याने ती अम्ब्रेला म्हणजे छत्री सेट केलेली आहे, ठेवलेली आहे. सोफी स्टेप इनसाइड. सोफी आत प्रवेश करतो. ग्रॅबल द अम्ब्रेला अँड स्काउंटर्ड ऑफ विथ इट स्लोली. त्या ठिकाणी पोहोचताच सोफी ती छत्री उचलतो. ग्रॅबल द अम्ब्रेला अँड
sauntered off with it slowly. सेंटर्ड मीन्स वॉक इन अ रिलॅक्स मॅनर. ती छत्री उचलत तो तिथे अलगदपणे बाहेर निघायला लागतो. द मॅन ॲट द सिगार लाईट फॉलो हास्टली. ते बघताच की जो व्यक्ती सिगारेट पितोय तो त्याच्या मागे घाईघाईने त्याचा पाठलाग करतोय. माय अम्ब्रेला ही सेड स्टर्नली. आणि तो बोलू लागला, माझी छत्री, माझी छत्री. ओ इज इट. देन आफ्टर, ओ इज इट said by Sophie, sneered. Sneered means give a continuous mocking smile, remark or tone. त्या ठिकाणी म्हणा ही तुझीच आहे का असं उपरोधकपणे सोफी त्याला बोलतोय. स्नीर्ड. ॲडिंग इन्सल्ट टू प्रिटी लार्सेनी. लार्सेनी मीन्स थेफ्ट ऑर पर्सनल प्रॉपर्टी. आणि म्हणतोय की ही छत्री तुझी आहेत का. वेल, व्हाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन. व्हाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन. तुम्ही पोलिसमॅनला का बोलवत नाही, ही छत्री तुझी आहे तर. आय टूक इट युअर अम्ब्रेला. व्हाय डोंट यू कॉल अ कोप. देअर स्टँड्स वन ऑन द कॉर्नर. जर तिकडे पोलीस आहेत त्यांना बोलू ना आणि तुझी छत्री मिळवण्यासाठी तू पोलिसांना बोलू असं सोफी त्याला बोलतोय. द अम्ब्रेला ओनर शो हिज स्टेप्स. सॉरी द अम्ब्रेला ओनर स्लो हिज स्टेप्स. सोफी डीड लाईकवाईज विथ अ प्रमोशन दॅट लक वूड अगेन रन अगेन्स्ट हिम. बट हिअर अ वेल ड्रेस्ड मॅन रिफ्यूज टू गेट हिज अम्ब्रेला वन्स अगेन. त्या ठिकाणी तो छत्री मिळवण्याची धडपड न करता ती छत्री सोडून देतो. द अम्ब्रेला ओनर स्लोड ही स्टेप्स. सोफी डीड लाईकवाईज विथ अ प्रमोनेशन दॅट लक वूड अगेन रन अगेन्स्ट हिम. पुन्हा एकदा या ठिकाणी तो अरेस्ट होण्यापासून वाचला जातोय किंवा त्याला अरेस्ट व्हायचं आहे परंतु अरेस्ट काय तो झालेला नाही. द पोलिसमॅन आय ॲट द टू क्युरियसली. Of course, said the umbrella man. Well, you hope you will excuse me. I picked it up this morning in a restaurant. If you recognize it as yours, why I hope you will. A person who is saying that the umbrella is not mine. I just found in the morning. Is it yours? So you can take it. जर तुमची असेल तर तुम्ही घेऊन टाका असं तो पर्सन सोफीला सांगतोय. सी द नेक्स्ट पेज, पेज नंबर 30. ऑफकोर्स इट इज माय, सेड सोफी सेवेजली. हो नक्कीच माझी आहे असं सोफी बोलतोय. द एक्स अम्ब्रेला मॅन retreated. The policeman hurried to assist a tall blonde in an opera cloak across the street in front of the street car that was approaching 2 blocks away. The ex-umbrella man retreated. The policeman hurried to assist a tall blonde in an opera cloak across the street in front of street car that was approaching 2 blocks away. Blonde means a person with pale yellow hair. ज्या लोकांची केस हे पिवळसर किंवा आपण युरोपियन कंट्रीजमधील जे लोक आहेत त्यांचे जे केस आहेत त्यांचा रंग वेगळा म्हणजे साधारणपणे पांढऱ्या किंवा पिवळसर रंगाची केस आहेत त्याला ब्लॉन्ड असं म्हटलं जातं. The policeman hurried to assist a tall blonde in an opera cloak across the street in front of the street. त्या ठिकाणी एक कार, स्ट्रीट जवळची जी कार होती त्याला एका व्यक्तीला मदत करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलेले होते. सोफी वॉक ईस्टवर्ड थ्रू अ स्ट्रीट डॅमेज बाय improvements. Sophie walked eastward through a street damaged by improvements.
इट मीन्स आफ्टर दॅट सोफी आता त्या ठिकाणाहून निघालाय आणि तो ईस्ट वॉर्डकडे निघालाय. परंतु तो रस्ता पूर्णपणे ओबडधोबड झालाय. त्याला रिपेअर न केल्या कारणामुळे तो रस्ता डॅमेज झालेला आहे. ही हर्ड द अम्ब्रेला अँग्रिली इन टू द ॲन एक्सकेवेशन. आणि तो रस्ता त्या ठिकाणी खड्डे वगैरे पडलेले आहेत. त्या रस्त्यामध्ये त्या खड्डे पडलेल्या रस्त्यामध्ये ती अम्ब्रेला तो रागाने फेकून देतो. एक्सकेवेशन. ही मटर अगेन्स्ट द मेन हू वेअर हेल्मेट अँड कॅरी क्लब्स. ही मटर मीन्स पुटपुटणे, की जे व्यक्ती हेल्मेट्स वगैरे घालतायत किंवा कॅरी क्लब्स म्हणजेच कोप म्हणजेच पोलीस. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर कॅचेस. त्या लोकांना तो बोलतोय की मला तुम्ही पकडा, मला तुरुंगात न्या, परंतु ते त्याला तसं करत नाही. बिकॉज ही वॉन्टेड टू फेल इन टू देअर कॅचेस. त्याला त्यांच्या ताब्यात जायचं आहे. दिस सीम्स टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नथिंग रॉंग. परंतु ते त्याला असं समजते की ह्याने काहीच केलेलं नाही, निर्दोष आहे असं ते त्याला समजतायत. ॲट लेंथ सोफी रीच वन ऑफ द ॲव्हेन्यू टू द ईस्ट वेअर द ग्लिटर अँड टर्मॉईल वॉज बट फाइंड. ही ड्रॅग हिमसेल्फ टुवर्ड्स मॅडिसन स्क्वेअर फॉर द होमिंग instinct survive even when the home is a park bench. At length Sophie reached one of the avenue to the east. सोफी आता ईस्ट साईडला एका ठिकाणी तो पोहोचत आहे. वेअर द ग्लिटर अँड टर्मॉईल, की त्या ठिकाणी टर्मॉईल मीन्स अ स्टेट ऑफ ग्रेट डिस्टर्बन्स. त्या ठिकाणी प्रचंड असं डिस्टर्बन्स, गोंधळ, आवाजाचा नॉईज त्या ठिकाणी निर्माण होत आहे किंवा त्या ठिकाणचा नॉईज परिसर गोंधळात बुडालेला आहे. टर्मॉईल वॉज बट फेंट. ही ड्रॅग हिमसेल्फ टुवर्ड्स मॅडिसन स्क्वेअर. आता त्या ठिकाणी पोहोचताच तो स्वतःला त्या ठिकाणाहून थोडंसं स्वतः पुढे सरसावतो. टुवर्ड्स मॅडिसन स्क्वेअर फॉर द होमिंग इन्स्टंक्ट सर्वाईव्ह इवन व्हेन द होम इज अ पार्क बेंच, की ज्या ठिकाणी तो त्या पार्कमधील बेंचवर राहतो त्या ठिकाणी तो आता पोहोचलेला आहे. बट ऑन ॲन अनयुज्युअली क्वाईट कॉर्नर. परंतु आज त्या ठिकाणी त्याला थोडंसं अनयुज्युअली फील होतं आहे. सोफी केम टू अ स्टँड स्टील. हिअर वॉज ॲन ओल्ड चर्च. सोफी त्या ठिकाणी उभा आहे आणि त्या जुन्या चर्च तिथे तो थांबलाय. क्वाइंट मीन्स ॲट्रॅक्टिव्हली, अनयुज्युअल ऑर ओल्ड फॅशन. जुन्या काळचं चर्च. अँड रॅम्बलिंग अँड गॅबल थ्रू वन व्हायलेट स्टेन विंडो अ सॉफ्ट लाईट ग्लोड where no doubt the against loitered over the keys, making sure of his mastery of the coming Sabbath anthem. In the area there is a church, and the member of church, they are preparing something. It means they are preparing for festival. Sabbath ख्रिश्चन लोकांमध्ये किंवा ज्यू लोकांमध्ये एक प्रकारचा एक उत्सव असतो आणि त्या उत्सव साजरा करण्याच्या तयारीने ते लोक काम करत आहेत. फॉर देअर ड्रिफ्ट आउट टू सोफीज इयर स्वीट म्युझिक दॅट कॉट अँड हेल्ड हिम ट्रान्सफिक्स अगेन्स्ट द कॉन्व्होल्युशन ऑफ द आयर्न फेन्स. फ्रॉम दॅट चर्च ही हर्ड अ स्वीट म्युझिक. त्याच्या कानावरती सुंदर असं संगीत पडतं आणि ते संगीत त्याला त्या ठिकाणी खेळवून ठेवतं. तो त्या ठिकाणी उभा असतो, मग्न झालेला असतो ते संगीत ऐकण्यामध्ये. द मून वॉज अबोव फुल अँड रॅडियंट. चंद्रप्रकाश पडलेला आहे, पूर्णपणे चंद्र खुललेला आहे, त्याचा तेजस्वी प्रकाश सर्वत्र पसरलेला आहे. व्हेकल्स अँड पेडिस्ट्रियन्स वर फ्यू. वाहनं आता थोडी कमी झालेली आहेत, जे रस्त्याने चालणारे पाय
पायी चालणाऱ्या लोकांचं सुद्धा संख्या कमी झालेली आहे. स्पॅरोज ट्विटर स्लीपिली इन द इव्स or a little while the scene might have been a country church ad. पक्षी स्पॅरोज ट्विटर स्लीपली, पक्षी चिवचिव त्यांचे चालू आहे, मात्र ते आता झोपेच्या अवस्थेत आहे जवळपास. इन अ इवेस a little while the scene might have been a church ad, and the anthem that the organist played cemented Sophie to the iron fence. त्या ठिकाणची अँथम आहे, प्रार्थना आहे, ती मात्र सोफी निवांतपणे ऐकत आहे. त्या ठिकाणी तो हालचाल सुद्धा करत नाहीये, अगदी मनापासून ती अँथम तो ऐकतोय. फॉर ही हॅड नोन इट वेल इन द डेज व्हेन हिज लाईफ contain such things as mothers and roses and ambitions and friends and immaculate thoughts and callers. त्या प्रार्थनेमध्ये, त्या गीतामध्ये तो अगदी मग्न होतोय. जुन्या आठवणी त्याच्या उजाळा देत आहेत. त्याच्या आई, त्याचे मित्र, त्याचे सर्व इच्छा आकांक्षा, त्या गोष्टी त्याच्या मनावरती आता त्या गोष्टी आलेल्या आहेत, त्या गोष्टी त्याच्या मनामध्ये आलेल्या आहेत. इमॅक्युलेट, परफेक्टली क्लीन अँड टायडी. तो आता अगदी त्या जुन्या आठवणीमध्ये मग्न झालेला आहे. ते विचार त्याच्या मनामध्ये घोंगवत आहेत. द कंजंक्शन्स ऑफ सोफीज receptive state of mind and the influence about the old church brought a sudden and wonderful change in his soul. The conjunction of Sophie's receptive state of mind, त्याची आता अवस्था को-ऑक्युरन्स, एक अवस्था की त्याला जेलमध्ये जाण्याची तीव्र इच्छा आहे, आणि आता दुसरी अवस्था अशी की त्याला या सामान्य जीवनामध्ये नवीन सकारात्मक पॉझिटिव्ह चेंजेस करण्यासाठी तो आता सरसावलेला आहे. टू कंजंक्शन्स ऑफ सोफीज रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड अँड द इन्फ्लुएन्स अबाउट द ओल्ड चर्च ब्रॉट अ सडन अँड वंडरफुल चेंज इन हिज सोल. त्या चर्चमधील प्रार्थना ऐकल्यानंतर त्याचं परिवर्तन झालेलं आहे, त्याचं मन आता शुद्ध झालेलं आहे. ही व्ह्यू with rising honor the pit into which he had tumbled the degraded days. त्याचे वाईट दिवस, ज्या जुन्या ज्या गोष्टी होत्या, ज्या गोष्टी फॉलो करत होता, त्या आता सर्व त्याने त्या ठिकाणी त्या सोडून दिलेल्या आहेत. अनवर्थी डिझायर्स, की ज्या इच्छा, वाईट इच्छा, त्या सगळ्या गोष्टी त्याने आता सोडल्या. डेड होप्स, रेक फॅकल्टीज अँड बेस मोटिव्स दॅट मेड ऑफ हिज एक्झिस्टन्स. नवीन उमेद